नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेक जणांची कॉल होते आणि आज शेवटचा दिवस आहे. कशाचा? तुमचा त्या ठिकाणी न्यायालय शिपाई भरती हरकत घेण्याचा शेवटचा दिवस. न्यायालय शिपाई भरती हवाला आणि फरास कट ऑफ कितीपर्यंत लागणार आहे? अनेक जणांचे कॉल 19 मार्क आहे, 20 मार्क आहे, 22 आहे, 21 आहे, 23 आहे, 24 आहे. सर माझा सेफ स्कोर आहे का? पुढची तयारी करू का? या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं ऑथेंटिक संपूर्ण माहिती देणार तुमचं लेक्चर असणार. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. ज्या मुलांना जे न्यायालयाच्या दुधा मनस्थितीमध्ये आहेत, ठीक आहे, आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या. सविस्तर डिटेल पाहण्याच्या अगोदर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट पाहणे कर तुमच्या जागा. ठीक आहे, जागा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. डिटेल तुमच्या निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी या दोन जागा पाहणं अत्यंत गरजेचं. मागचा जर विचार केला, मागच्या कट ऑफचा आणि आत्ताच्या जागांचा कट ऑफचा, दिव्यांगासाठी आरक्षणाचे जे पद आहेत ते निवड यादीमध्ये एवढ्या पदांची निवड यादी असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमची प्रत्यक्ष यादी म्हणजे वेटिंग लिस्ट एवढ्या पदाची असणार. तत्पूर्वी अगोदरचं जे काही न्यायालय शिपाई भरती असेल, आम्हाला असेल, लिपिक आणि चालक. आता याच्यामध्ये आपण लिपिकचं घेणार नाहीये, पण एक शॉर्ट मध्ये सांगून देतोय. गेल्या वेळेस जो काय कट ऑफ लागला होता, तर न्यायालयाचा शिपाई भरतीचा कट ऑफ किती लागला होता? 18 मार्क. 18 मार्क हा कट ऑफ लागला होता. कशासाठी कट ऑफ होतो? हा तुमची स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी कट ऑफ लागलेला. 18 मार्क हा तुमचा कट ऑफ आहे. परंतु मागच्या वेळेस स्पर्धा, विविध वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्पर्धा परीक्षा निघाल्या होत्या, जाहिराती आल्या होत्या, अनेक जण डिवाइडेड झाले होते आणि हा जो पिरियड आहे या पिरियडमध्ये 18 मार्क जे आहेत, तर इथं कुठल्याही विविध एमपीसी असेल, इतर कुठलीही सरळ सेवा नव्हती. ज्यावेळेस न्यायालयाची शिपाई भरती हमाला आणि फरास हा जो पेपर होता, त्यावेळेस इतर कुठलीच एक्झाम नव्हती. सर्व मुलांनी याच्यामध्ये एमपीसीची मुलं असतील, गट तयारी करणारे असतील, बँकिंग तयारी करणार असतील, इतर तयारी करणार असतील, या सगळ्या मुलांनी न्यायालयाच्या शिपाई भरतीचा हा फॉर्म भरलेला आहे. मागचं कट ऑफ तुमचं 18 होतं. तुमच्या जागा जर पाहिल्या असेल, निवड मुंबई उच्च न्यायालय ज्यांनी फॉर्म भरलाय तर त्यांना 547 एवढ्या जागा आहे, निवड यादीसाठी आहे. प्रत्यक्ष यादीमध्ये 137 जागा आहे. नागपूर खंडपीठात ज्यांनी फॉर्म भरलाय तर त्या निवड यादीमध्ये 110 जागा आहेत, ते वेटिंग मध्ये 28 जागा. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये 194 जागा आहेत आणि वेटिंग लिस्टला 48 जागा. आता त्याचा कट ऑफ कितीपर्यंत लागणार आहे ते सांगतोय मी. सेफ स्कोर कोणते ते पण सांगतो. पुढची प्रोसेस कशी आहे, काय करायचं त्याचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ घेणार आहे. त्यामुळे लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अगोदर जर पाहिलं असेल तर तुमचं न्यायालयाचं शिपाई भरतीचं कट ऑफ हे 18 मार्क आहे. तुमच्या 2 शिफ्ट वेगवेगळ्या पद्धतीने न्यायालयाचा पेपर झालेला आहे. मग 2 वेगळ्या शिफ्टचं 2 वेगवेगळं कट ऑफ लावणार आहे का एकच कट ऑफ लागणार आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. परंतु पहिली जी पेपर शिफ्ट होती ती अतिशय सोपी होती. 30 पैकी साधारणतः पहिल्या शिफ्टला तुमचा जो स्कोर आहे, समजा मुंबईला तुम्ही फॉर्म भरला असेल, ते बघ, तर 547 जागा तुमची निवड आहे. 194, 110 यापेक्षा या जागा खूप मोठ्या आहेत. म्हणजे सगळ्यात कमी वाल्या जागा आपण घेऊया. 110 जागा कुठल्या आहेत? नागपूर खंडपीठाला समजा तुम्ही जर फॉर्म भरला असेल, नागपूर खंडपीठ दिव्यांग सुद्धा असेल, त्यांची सुद्धा जागा आहेत. तर या नागपूर खंडपीठाचं कट ऑफचा जर विचार केला, लक्षात ठेवा 30 पैकी तुमचं कट ऑफ. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सेकंड शिफ्टला, आता सेकंड शिफ्ट आणि फर्स्ट शिफ्ट दोन्हीचे एकत्र कट ऑफ लावलं तर थोडासा फरक होऊ शकतो. पण दोन्ही शिफ्टचं वेगळं जर कट ऑफ लावलं तर पहिल्या शिफ्टला तुमच्या 30 पैकी नागपूरला लक्षात ठेवा एक साधारणतः 22-23 जर मार्क असतील तुम्हाला, 22-23 नागपूर. कट ऑफ 18चाच लागलेला आहे. तुम्हाला मुंबईचा कट ऑफ एवढाच सांगणार आहे मी, पण नागपूरला फॉर्म भरला असेल तर साधारणतः 22-23 मार्क असतील तुम्हाला, तर तो एकदम सेफ स्कोर आहे. कारण पुढे तुम्हाला स्वच्छता आणि चापल्य चाचणी तिथं 50% 5 गुण पडणं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू 10 गुण. कारण एवढे मार्क असले तर बघा, जर एखाद्याला जर 22-23 मार्क असतील तर 30 तर कोणाला नाहीये, मग साधारणतः 28 मार्क धरूया आपण. सरासरी 28 मार्क पहिल्या शिफ्टला भरपूर जणाला आहे. तर तुम्हाला ह्या मार्कमध्ये कव्हर करायचे. 22 तुम्हाला पडलेत, याला 28 हे 6 मार्क तुम्हाला कव्हर करायचे. कशामध्ये? तुमचं स्वच्छता आणि चापल्य चाचणीमध्ये आणि इंटरव्ह्यू मध्ये. तर तुमच्या पुढे किती? 6 मार्क. या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी करायचं. म्हणजे साधारणतः 22 मार्क, 23 मार्क नागपूर खंडपीठात ज्यांनी फॉर्म भरला असेल एवढे मार्क असतील तरी तुमचा सेफ स्कोर आहे. पुढची प्रोसेस तुम्ही करा. त्यानंतर जर पाहिलं असेल तर छत्रपती संभाजीनगर खंडपीठ 194 जागा. तर इथं साधारणतः जर पाहिलं असेल तर 20-21 जरी मार्क असतील तुम्हाला, कुठं
छत्रपती संभाजी खंडपीठात, तर ही न्यायालयाची पुढची जी प्रोसेस आहे ती तुम्ही पुढची प्रोसेस करून घ्या. त्यानंतर सगळ्यात कमी मुंबई उच्च न्यायालयाचे कट ऑफ आहे. मागच्या वेळेस 18 कट ऑफ लागले. जागा जास्त आहेत, फॉर्म जास्त आहे, संख्या जास्त आहे, स्पर्धा जास्त आहे. कारण सगळ्या स्पर्धावाले जे काही मुलं आहेत तयारी करतात त्या सगळ्यांनी जास्त करून मुंबई या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. मग शिपाई भरतीचा विचार केला तर ज्यांना कॉल करा, आपला नंबर सुद्धा तुम्हाला या पट्टीमध्ये दिसतोय, किंवा व्हॉट्सअपला सांगा मला की सर मला एवढे मार्क आहेत, मी पुढची तयारी करू का. ठीक आहे. आणि फॉर्म कुठं भरलाय ते पण सांगा. छत्रपती संभाजी खंडपीठ, नागपूर खंडपीठ की मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ. तर लक्षात ठेवा मुंबई आहे. साधारणतः तुम्हाला या ठिकाणी 19 ते 20 मार्क जरी असतील, ठीक आहे, तरी तुम्ही पुढची जी काही प्रोसेस आहे ती 100% फॉलो करा. सेफ स्कोर आहे, काळजी करा. सेफ म्हणजे किती, की तुम्हाला साधारणतः लीड पाहिजे 2-4 मार्काची, त्याला सेफ स्कोर म्हणतात. इथं तुमचा 19-20 मार्क जरी असतील तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये, तरीही तुम्ही पुढची प्रोसेस साठी तयारी करा. कारण अवरेज मध्ये जर मार्क पाहिले असेल तर साधारणतः अवरेज मध्ये मुलांना एवढे मार्क आहे. अवरेज मध्ये किती आहे, 24-25 हे अवरेज मार्क आहे बघा. 30 पैकी अवरेज मार्क किती आहे, 24-25 हे सगळीकडे अवरेज मार्क आहेत. कुठं, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, नागपूर खंडपीठ, मुंबई उच्च न्यायालय, इथं अवरेज मार्क 24-25 आहे. पण तुमचं जे कट ऑफ आहे, जे काय मेरिट लागणार आहे, साधारणतः मुंबई उच्च न्यायालय 19-20 मार्क असतील तिथपर्यंत लागू शकतं. त्यानंतर तुमचं नागपूर खंडपीठ असेल तर 22-23 मार्क असतील तिथपर्यंत तुमचं कट ऑफ लागू शकतं. तुम्ही छत्रपती संभाजीनगर खंडपीठात फॉर्म भरला असेल तर 20-21 मार्क असतील तरीही त्या, किंवा थोडंसं अजून 21 मार्क, ठीक आहे, 21-22 एवढे जरी मार्क असतील तरीही तुमचं त्या ठिकाणी कट ऑफ लागू शकतं. पुढची प्रोसेस कशी असणार आहे, तर पुढची प्रोसेस पाहणे सुद्धा गरजेचं आहे. बघा या प्रकारची पुढची प्रोसेस. आणि हरकत ज्यांनी घेतली असेल तर आजचा शेवटचा दिवस हरकत घेण्यासंदर्भात होता. घेतली असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल घेतली तर लक्षात ठेवा आजच शेवटचा दिवस होता. न्यायालय शिपाई भरतीचा हरकत घेण्यासंदर्भामध्ये अनेक जणांनी घेतलेली आहे. इकडे ही तुमची प्रोसेस आहे. स्क्रीनिंग स्टेज तुमची झालेली पेपर ऑलरेडी 30 गुणांचा. 26 एप्रिलला तुमचा पेपर झालेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला किमान गुण 50% म्हणजे 15 गुण मिळणं आवश्यक आहे. परंतु 15 गुणावर तुमचं कट ऑफ लागणार आहे का, नाही लागणार. ठीक आहे. उत्तर तालिका आणि आजची 2 मे 2026 ची हरकत घेण्यासाठी किंवा आक्षेप नोंदवण्याची शेवटची तारीख. अनेक जणांनी घेतलेले, अनेक जणांना मी कुठल्या प्रश्नावर आक्षेप घ्यायचा ते पाठवलेले, त्यामुळे काळजी करू नका, भरपूर जणांनी घेतलेला. आता महत्वाचा टप्पा नंबर 2 आहे. पुढील प्रोसेस कशी आहे, शारीरिक क्षमता आणि विशेष पात्रता चाचणी, त्याला स्वच्छता आणि चापल्य चाचणी हा प्रकार दिलेला आहे. मागच्या वेळेस काय, स्वच्छता बघा इथं स्वच्छता आणि सक्रियता याचा अर्थ चापल्य चाचणी. स्वच्छताला तुम्हाला 5 मार्क दिले जातात, म्हणजे 5 मार्कापैकी, आणि सक्रियता किंवा चापल्य चाचणीला 5 मार्कापैकी तुम्हाला मार्क मिळतात. ते पुढे सांगतो, इकडे बघा. इथं झाली तुमची या प्रकारची लेखी परीक्षेचा गुण आणि कट ऑफ नुसार तुमची निवड केली जाणार आहे. कट ऑफ किती लागणार आहे ते पण घेतोय, उत्तर तालिका संपूर्ण डिटेल माहिती घेतोय, काळजी करू नका शेवटपर्यंत. ओके. आता इथं बघूया एक सेकंड. स्वच्छता आणि चापल्य चाचणी, त्याच्यानंतर तुमची निवड प्रक्रिया सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. इथं जर पाहिलं लेखी परीक्षेचे गुण आणि कट ऑफ नुसार तुमची निवड केली जाणार आहे. कशासाठी, स्वच्छता आणि चापल्य चाचणीमध्ये. मग या स्वच्छता आणि चापल्य चाचणीमध्ये काय काय असणार आहे तर ते बघा. इथं तुम्हाला चित्र दिसतंय, या चित्रामध्ये लक्षात आली असेल एक गोष्ट एक मिनिट लक्ष ठेव. ओके, एक सेकंड. ठीक ठीक. ही पूर्ण तुमची स्वच्छता रिलेटेडच आहे. हे जे 3 इमेज दिसत आहेत, हा तिन्ही इमेज तुमच्या स्वच्छता रिलेटेड, याला आहे 5 मार्क. आणि दुसरी चापल्य चाचणी म्हणतात त्याला, किंवा सक्रियता चाचणी म्हणतात, तिला 5 गुण. आता याची निवड कशी करायची, किंवा तुमचं कट ऑफ लागले, मार्क आहे, तुम्हाला पुढची प्रोसेस करायची, मग कुठं जरी प्रॅक्टिस करायला घर साफ करायचं का, नाही. तर या संदर्भामध्ये तुम्हाला काय करायचं, जो जिल्हा न्यायालय असेल किंवा मुंबई उच्च न्यायालयामध्ये लागलेला तुमचा मित्र असेल, जो शिपाई असेल, त्याची तुम्हाला मदत घ्यायची. आपल्या चॅनलला एक उद्या किंवा परवाच्या जे ऑलरेडी आपले स्टुडंट मागच्या वेळेस लागलेले आहेत न्यायालय भरतीमध्ये, शिपाई हमाल फरास, तर नेमकं त्यांनी कशा प्रकारे प्रोसेस केलेली होती संपूर्ण डिटेल माहिती. त्याच्यानंतर स्वच्छता झाले आणि चापल्य चाचणीमध्ये. आता स्वच्छतामध्ये कुठला तरी तुम्हाला हॉल दिला जातो, एक परिसर दिला जातो, तो स्वच्छ करायला लागतो. अनेक जणांना वाटतं आपल्यावर कोण नजर ठेवायला नाहीये, परंतु तुम्ही तुमचं काम चुकारपणा केला, तिथं व्यवस्थित नाही काम केलं
तर नक्की त्या ठिकाणी तुम्हाला कमी मार्क देतात. कोणीतरी तुमचं निरीक्षण करायला त्या ठिकाणी व्यक्ती असते. ही झाली तुमची स्वच्छता चाचणी. त्यानंतर सेम याच प्रकारची चापल्य चाचणी असते. चापल्य चाचणी त्याला सक्रियता चाचणी म्हणतात. एक ऑफिस तुमच्याकडे दिलं जातं. एक ऑफिस असतं, त्या ऑफिसमध्ये तुमचा कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, तिथं वेगवेगळ्या फाईल असतील, तिथं टेबल असेल. हा सगळा परिसर तुम्ही लवकरात लवकर किती वेळामध्ये स्वच्छ करू शकता, टापटीपणा ठेवू शकतात, याच्यावरती तुम्हाला 5 मार्क असतात. 5 मिनिटाचीच प्रोसेस असते ती. या प्रकारची तुमची स्वच्छता आणि चापल्य चाचणी असते. ही किती मार्काची असते? दोन्ही मिळून 10 मार्क असतात तुम्हाला. आणि या 10 मार्कापैकी तुम्हाला 50% गुण पडणं अपेक्षित आहे. 50% म्हणजे किती? 5 गुण तुम्हाला जर पडले तरच तुमची निवड प्रक्रिया पुढच्या कशासाठी होते, तर तुमच्या मुलाखतीसाठी पुढची प्रोसेस. मुलाखत टप्पा 30. 10 गुण मुलाखतीसाठी असतात. त्या मुलाखतीमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर व्यक्तिमत्व आणि कामाची समज आणि ती निवडीसाठी महत्वाचा टप्पा. आता ज्या ज्या मुलाखत तुम्हाला माहिती आहे का, तर आपण मागच्या वेळेस सुद्धा मुलाखती संदर्भात व्हिडिओ घेतलेले आहेत. मुलाखतला नेमकं तुम्हाला काय विचारलंय, जे ऑलरेडी लागलेत त्यांना, आणि आता तुम्हाला काय विचारू शकतात, कशावरती क्वेश्चन विचारतात, त्याच्यावरती एक उद्या किंवा परवा आपण व्हिडिओ घेणार, त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा बघून घ्या. त्याच्यानंतर तुमची मुलाखत सुद्धा झाली, मग तुमचा फायनल पायरी असते, ती म्हणजे तुमचे डॉक्युमेंट चेक केले जाते, नंतर तुमचं मेडिकल असतं आणि मग तुमचं फायनल त्या ठिकाणी सिलेक्शन असतं. या 3 पायऱ्यावर तुमची निवड त्या ठिकाणी होते. लक्षात ठेवा, ज्यांना मार्क कमी आहेत, 18-19 मार्क आहेत, 19-20 मार्क आहेत, मुंबईला फॉर्म भरला असेल तरी त्या ठिकाणी तुम्ही तुमची काय करून घ्या, तयारी चालू राहू द्या. ओके, इथं बघा, हा मुंबईला फॉर्म भरलाय, 19 मार्क असतील, 20 मार्क असतील, तरीही स्वच्छता आणि चापल्य चाचणीची तयारी करा, पुढच्या इंटरव्ह्यूची तयारी करा. इथे सुद्धा जे काय तुम्हाला कट ऑफ सांगितलं असेल याच्या व्यतिरिक्त जास्त तुमचा कट ऑफ लागणार नाही. कारण मागच्या भरतीच्या वेळेस जर पाहिलं असेल तर 18 कट ऑफ आहे. 18 मार्क पडलेले मुलं आज न्यायालयाच्या शिपाई भरतीमध्ये जॉईन झालेले आहेत. त्यामुळे खूप मार्क 25च पाहिजे, 24च पाहिजे, 27च पाहिजे, एवढे चालत होतील, त्या सरांनी एवढे सांगितले, या सरांनी एवढे सांगितले, असं काही करू नका. एवढे मार्क जरी असतील तुम्हाला तर तुम्ही तुमची प्रोसेस, पुढची जी काय ती प्रोसेस चालू ठेवा. याच आपल्या चॅनलवरती तुम्हाला स्वच्छता, चापल्य चाचणी आणि इंटरव्ह्यूची सगळी तयारी आपण करून घेणार आहोत. आणि तुम्हाला परत एक गुड न्यूज आहे, जर या भरतीमध्ये तुम्हाला खूपच कमी मार्क आले असतील आणि तुम्हाला जर वाटत असेल की माझं सिलेक्शन होणार नाहीये, काळजी करू नका. जिल्हा न्यायालयाची भरती प्रक्रिया पुन्हा येणार आहे. तुम्ही जर न्यायालय शिपाई भरतीचा पहिला पेपर जर पाहिला असेल, पहिला पेपर लक्षात ठेवा, न्यायालय शिपाई भरतीचा पहिला पेपर आहे ना, त्या पहिल्या पेपरला 30 पैकी आपली जी नोट्स आहे 5000 प्रश्नाची, या 30 पैकी आउट ऑफ 30 मार्क, पूर्ण 30 प्रश्न आउट ऑफ, तुम्ही जर पहिला पेपर न्यायालयाचा पहिल्या शिफ्टचा पहिला असेल, जी 5000 प्रश्नाची नोट्स आहे त्याच्यातले 30 पैकी 30 प्रश्न त्या नोट्स मधले, म्हणजे त्या नोट्स मधले, म्हणजे त्याच्या नोट्स मध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती ऑनलाईन टाइप मध्ये दिलेली आहे सगळे. फक्त सेकंड शिफ्टचे एक 24 प्रश्न आहेत, 6 प्रश्न नाहीये. फर्स्ट शिफ्टचे 30 पैकी 30 प्रश्न आहेत. त्यामुळे जिल्हा न्यायालयाचे तुम्हाला बॅच सुद्धा आपली सुरू होणार आहे 2-3 दिवसामध्ये, त्याची मी जाहीर करेल. तर आता यावेळेस कमी मार्क आले असेल तर हरकत नाहीये, तर जिल्हा न्यायालयासाठी पुन्हा तयारी लागा. त्यासोबत तुमची टायपिंग असेल तर एमपीसी ची खूप मोठी बंपर भरती ग्रुप सी ची असणार आहे, तिथं सुद्धा तयारी करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला नंबर तुम्हाला देतोय, व्हॉट्सअपला संपर्क करा. ओके, 9552 62 95 63 हा नंबर आहे. 9552629563 व्हॉट्सअपला संपर्क करा काही प्रश्न असतील तर. ओके, थांबतो.